पुण्यातील नसरापूर येथे अवघ्या 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला जातो, तिची हत्या केली जाते. प्रश्न असा आहे की गुन्हेगारांना कायद्याची भीती का उरलेली नाही? कारण या राज्याला पूर्णवेळ गृहमंत्रीच नाही आणि त्यामुळे गृह खात्याचा कारभार इतका अकार्यक्षम आहे की कायद्याची कोणतीही भीती कोणालाही राहिलेली नाही. NCRBचा लेटेस्ट अहवाल जरी पाहिला तरी याचा आपल्याला पुरावा मिळतो. एका वर्षात तब्बल 93,000 महिला बेपत्ता आहेत. बलात्कारांच्या गुन्ह्यामध्ये 23% वाढ झाली आहे. दररोज 126 पेक्षा अधिक महिलांवरती अत्याचार होतो आणि 7,500 महिला यांचं अपहरण झालेलं आहे. मुंबई देशामध्ये गुन्ह्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. इतकी लाजिरवाणी, महाराष्ट्राला लाज वाटावी अशी स्थिती आजवर निर्माण झालेली नव्हती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, ज्यांचा घसा कोरडा होतो नारी सन्मानावरती बोलताना, परंतु प्रत्यक्ष पूर्णवेळ गृहमंत्री नसल्यामुळे गृह खात्याचा कारभार, कायदा सुव्यवस्था पूर्णतः या राज्यामध्ये ढासळलेली आहे. आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाच्या संदर्भाने प्रायश्चित्त म्हणून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यायला हवा आणि पूर्णवेळ गृहमंत्री या राज्याला द्यायला हवा.